श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरु जावे शरण, संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम। राम ठेवील जी स्थिती, त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती। त्या नाव खरी विरक्ती, रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती। या नाव विवेकाची प्राप्ती, वृत्तीन होऊ द्यावी विषयी फार। चिंती चिंतावा रघुवीर, जेव्हा वृत्ती होते विषयाकार। तेथे न राहे सारासार विचार, वृत्ती राही अभिमानाला धरून। तेथे न राही कधी अनुसंधान, जे जे पहावे ते ते रामच होईजे। ऐसी ठेवावी वृत्ती, रघुनंदन आणावा चित्ती। काळोख अत्यंत मातला, घालवा वयास उपाय दुजा न सुचला। होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण। तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती, उपाधिरहित बनते वृत्ती। वृत्ती असावी शुद्ध, संत सज्जनांना प्रमाण। त्याने संतुष्ट होईल नारायण, जग स्वार्थमूलक खरे। हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे। वृत्ती अलग करावी सर्वाहून, आलेली उर्मी करावी सहन। सर्व करता जाणून रघुनंदन, निसंशय करावी वृत्ती आपण। सद्गुरुस जावे शरण, संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम। जे सुखाचे आहे धाम, शुद्ध ज्याचे अंतःकरण, शुद्ध ज्याचे आचरण। परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती, त्याच्याहून दूर न राहे रघुपती। सर्व काही करावे आपण, पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण। नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम। देहाचे चलन ज्याचे सत्तेने, त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने। वासना नामापायी जडली, धन्य धन्य सज्जनी मानिली। पाणी माती एक झाले, वेगळे नाही करता आले। निवळी घालावी पाण्यात, पाणी स्वच्छ होते जाण। तैसे विषयात राहून जगती, नामाची ठेवावी संगती। विषयांचे विष शोषून घेई, ऐसी आहे नामाची प्रचिती। शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात। परापश्यंती वैखरी वाणी, याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी। नामापरती उठेल वृत्ती, तेथे सावध असावे तुम्ही। जो नामात राहिला दंग, त्याने लुटला रामरंग। राम नाम बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा। नामाविण राम, जैसे पाकळ्याविण फूल जाण। नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतकाळ। भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नामस्मरण घ्यावे। नामात स्वतःचा विसर, हेच देईल रघुवीर। भगवंताची प्राप्ती, संतांची संगती। नामाचे प्रेम, हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण। सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती। श्रीराम जय राम जय जय राम। श्री गुरुपौर्णिमेचे प्रवचन 1। ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो। जर सर्व ठिकाणी राम भरला आहे, तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे।
हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही, नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही, तसेच मी कुणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले. तिथे मी जगाचे रक्षण काय करणार? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात, कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही. विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा घरी ठेवून तू माझ्याकडे ये, तर तसे त्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही. परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी. जे करायचे ते मनापासून करावे. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते, पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही, म्हणून मी ते कधी प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. मी तुमच्या जवळ आहे असे मी सांगतो. त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्म स्वरूप तुमच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे. तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानत नाही? वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे. माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.